माझे वडील मला शिव्या देऊनच बोलायचे. आपण मुलाला शिव्या देऊन बोलतो, एक तर प्रेशराईज बोलतो, मुलापासून आपण तुटतोय का काय. आणि ह्या संवादामुळं आपण अख्खी एक पिढी खराब व्हायला लागली. माझं तर म्हणजे इतकं दुःख वाटतं मला की गेल्या 7 वर्षातली पिढी जर उद्ध्वस्त झाली तर महाराष्ट्रातला बेरोजगारीचा तर निर्देशांक वाढलंच वाढल. पण महाराष्ट्रात ही ग्राउंड लेवलला चाललेली अस्थिरता आणि ग्राउंड लेवलला चाललेलं फ्रस्ट्रेशन, आज महाराष्ट्रातले 90% मुलं फ्रस्ट्रेशन आहे. आज सगळ्या मुलांना माहिती असं, प्रत्येकाला एक स्टेप पुढं जायचं, प्रत्येकाला आयुष्यात काही नाही करायचं. घरून प्रेशर आहे, बाहेरून प्रेशर आहे, फेसबुकवर सांगायचं मी चांगला आहे, मी काहीतरी केलं आहे, माझा चांगला फोटो टाकायचा आहे. त्यांनी ते परेशान झाले. मला असं वाटतं की ह्या मुलांचा संवाद होणं गरजेचं आहे. आणि पालक म्हणून तर आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपण त्याच्यासोबत संवाद करा. त्याला बघा ते रात्री किती वाजेपर्यंत ऑनलाईन राहतो, कारण की ह्या ऑनलाईनने सगळे टपरं वाजलं आहे आणि तो जागतिक लेवलचा विचार करायला लागला आहे. पण वैयक्तिक आयुष्यात मी काय करतोय हे ते करायला कुणीच तयार होईना. आणि ह्या सगळ्या आपल्या देशाला सगळ्यात मोठा धोका आहे. मी ज्यावेळेस उद्योग करायचं म्हणलो, माझ्या वडिलांनी मला खूप झापलं, मला 1 रुपया दिला नाही. पण आज माझे वडील वारले 2011ला, मला आज ते खूप आनंद होतो. मी तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांनी मी 2 लाख रुपये मागितले होते. वडिलांनी मला 2 लाख रुपये द्या. वडिलांनी मला तिकडून इतक्या घाण शिव्या दिल्या आपल्या बीड जिल्ह्यातल्या, आणि मला म्हणले ते तिकडंच मर. एक तर इंजिनिअरिंग केली 4-5 वर्ष, आता तू मार्ग सापडायला. आपल्या लोकांनी कुठं बिझनेस करायचा असतो का? आपल्या लोकांना कुठं बिझनेस जमत असतो का? बिझनेस काही नाही. पण वडील पुण्याला मला भेटायला आले. शेवटी बापच ना. जगात मित्रांनो तुम्हाला सांगतो, सगळं काही मिळेल पण आईबाप नसले तर काहीच कशालाच किंमत नाही. सगळं शून्य, सगळं शून्य. तुम्ही कोट्याधीश व्हा, नाही तर तुम्ही अरबो खरबोपती व्हा, काही व्हा, आई वडील नसले तर ते सगळं शून्य आहे. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना उलटं बोलत असताल आता, कारण की हेच ते वय. मी सुद्धा माझ्या वडिलांना ह्याच वयात उलटं बोल. तुम्हाला काय कळते, जुन्या पिढीतले लोक आहेत तुम्ही. माझं मित्रांनो तुम्ही सांगा, तुम्ही फक्त आई वडिलांना एकदा माफ करलं म्हणा आणि त्यांना काय आयुष्यात दुखू नका. बाकी सगळं यश अपयश काही लवकर मिळेल, काही लेट मिळेल, पण त्यांना दुखून आयुष्यात तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मग वडील माझे पुण्याला आले आणि वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली, मी सगळ्या ठिकाणी शेअर करतो. वडील मला म्हणले, शरद तुला पैसे पाहिजेत? म्हणलं हो. किती पाहिजे? 2 लाख रुपये. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ते म्हणले, तुला माहिती आहे का फुलपाखरूचा जन्म कसा होतो? म्हणलं हा, फुलपाखराचा जन्म एका मातीच्या ढिगारावर, ते मातीचं एक येतं म्हणलं, आणि त्या मातीचा ढिगारा फोडून त्यातून आळी असते, त्यात एक ती मातीचा ढिगारा फोडते आणि बाहेर येते. वडील म्हणले, जर तुला बिझनेस करायचा, आयुष्यात काय मोठं व्हायचं आहे, तू कधी पाहिलंस का म्हणलं ते मातीचा ढिगारा बाहेरून फोडल्यावर काय होतं? म्हणलं हा, बाहेरून जर ते मातीचा ढिगारा फोडला तर त्याच्यातून आळी बाहेर येते. आणि म्हणलं जर त्या आळीने तो ढिगारा आतून फोडला तर काय होईल? म्हणलं फुलपाखरू होईल. म्हणलं मग तू ठरव, तुला आयुष्यात कोणाची मदत घेऊन आळी बनून जगायचंय का स्वतः ते मातीचं कवच तोडून फुलपाखरू व्हायचं? जर स्वतःची स्वतः लढायचं असेल, जर आयुष्यात फुलपाखरू म्हणून उडायचं असेल तर 100% स्वतःचा लढा स्वतःवर लढावंच लागणार आहे. इतरांची मदत घेतली की माती झाली. पण मी त्या मेंटॅलिटीत नव्हतो तेव्हा. मी कोणत्या मेंटॅलिटीत होतो? जॉब मिळत नव्हता, बिझनेस करायचा होता, डिग्री चांगली नव्हती आणि मित्र पुढं चालले होते असा भास होत होता. कारण मित्रांना विचारलं पगार किती आहे? 4 लाख 5 लाख. आता आमचे मित्र आहेत सुनील काळे म्हणून इथं, ते त्यावेळेस इंजिनियर म्हणून लागले आणि आम्ही कुठंच नाही. मग आता कुठंच म्हणून लागलं तर मग काय वाटतं माणसाला? काय वाटतं? दुःख ना. जगातला सगळ्यात दुःखी कोण? तर मी. आणि मग मित्रांकडे बघायचं. कशाने बघायचं? सहानुभूती. मग मित्र म्हणणार तसं काही नसतं रे, तुझ्याबद्दलच वाईट असतंय, चांगलं होईन आयुष्यात अजून काहीतरी. आणि मला आतून गुदगुल्या व्हायच्या, कारण कुणी सहानुभूती दाखवली की आपल्याला लय मजा वाटते. आणि मला सारखं सहानुभूती घ्यायची सवय लागली. कुणी मित्र फोन करायचा, होत असतं रे, तुला मिळेल जॉब, लढ तू, होत असतं. आणि त्या सहानुभूतीच्या नादात 6-7 महिने वाया घातले. मित्रांनो, जर तुम्हाला सहानुभूतीची सवय लागली तर 6 महिने गेले म्हणून समजा. सगळ्यात भंगार आजार आहे कुणाकडून तरी सहानुभूती मिळवायचं. आयुष्यात काही निळी मिळाली तरी हरकत नाही, पण ती फुकटची सहानुभूती काय कुणाची घ्यायची सवय लावू नका. ज्यांनी फुकटची सहानुभूती घ्यायची सवय लावली त्याने आयुष्यभर फक्त गुलाम म्हणून जगायचं. आणि जर तुम्हाला राज्य करायचं असेल, राज्य म्हणजे काय नसेल, आपल्याला जे काही आवडतं त्याच्यात आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर 100% तुम्हाला या सहानुभूतीपासून सावध राहायचं आहे. कोणाची सहानुभूती नको आपल्याला. आपण कुणाच्या जीवावर जन्म घेतलेला नाही, आपण आपल्या जीवावर जन्म घेतला नाही. आणि जगात तुम्हाला कुणीही मोठं करणार नाही, तुम्हाला कुणीही मोठं करू शकतच नाही. कारण की आपल्याला मोठं आपण स्वतःच करू शकतो.
आपल्याला मोठं दुसरं कोणीच करू शकत नाही, आपल्याला मोठं फक्त आपण स्वतः करू शकतो. त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनगटावर विश्वास पाहिजे. दुसऱ्याच्या जर मनगटाकडे बघून तुम्ही म्हणत असताना की तो मला काहीतरी देईन, तो माझा मित्र आहे, तो मला मदत करीन, तो माझा भाऊ आहे, तो मला काहीतरी देईन, मग तो माझा हे मित्राचा मित्र कोणतरी अधिकारी झालाय, तो मला काहीतरी देईन, तो नेता आहे, तो मला काहीतरी देईन, दिन 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 आयुष्य जाईन निघून, त्यात कोणीच काही देणार नाही. आणि शेवटी आपण त्या माणसाला शिव्या देत बसू, द्वेष देत बसू की ह्या माणसाने माझं काहीच केलं नाही, माझ्या आयुष्यातले 3 वर्ष मी याला दिले. अरे बावळ्या, तू नाही दिले मूर्खा, तू मूर्खपणात दिलेस 3 वर्ष. तुला कळालंच नाही की हा आयुष्य जन्माला आपण आलोय, फुकटचं ऑक्सिजन आपण ओढतोय, फुकटचं पाणी आपण पितोय, तर संघर्ष सुद्धा आपल्यालाच करावं लागेल. संघर्ष हा दुसऱ्यांच्या मनगटावर किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून होत नाही. आणि मग तो बिझनेस करायचा वडील तसं नाही म्हणले, आणि मी ठरवलं की आपण आता दुसरं काहीतरी बघून. मग मित्रांनी सल्ला दिला, तू सॅप नावाचा कोर्स कर कम्प्युटरचा. हे वयात काय होतं आहे आपलं प्रॉब्लेम, आपण ज्याचा सल्ला ऐकू ते आपल्याला एक नवीन मार्ग दाखवतो. आपला मार्ग कधीच आपल्याला कळत. आता मी काही माझे 2-3 मित्र तर मला मुलगी बघायला घेऊन गेलता मागं, आणि म्हणलं बायको कशी रे सांग बरं. मग बायको त्याला करायची होती, मला विचारित होता. म्हणजे इथपर्यंत मित्रांवर डिपेंड आहेत आपण की बायको बी करायची तर कशी रे ती. म्हणजे आपल्याला बघायची नाही तर त्याला बघायची का, हे एवढीत काय गमत होतो. मला असं एवढंच म्हणायचं आहे की आयुष्यात निर्णय स्वतः घ्यायला राहा. सगळ्याच गोष्टी काय बायकोवर डिपेंड नसते, मित्रावर डिपेंड नसते. आणि त्या मित्राचे सल्ले घेऊन 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 मी सुद्धा आयुष्यातले 1-2 वर्ष त्यातच गेले ना माझे. मित्राला विचारायचं मला काय जमन रे, मग तेव्हा तुला हे जमन. मी कधीच कोणत्या मोठ्या माणसाकडे गेलो नाही, कारण मला असं वाटायचं की यार आपणच काही नाही. मित्रांनो, तुमचे प्राध्यापक असतील, तुमचा एखादा चांगला सक्सेसफुल झालेला बिझनेसमन असेल, एखादा MPSC झालेला माणूस असेल, आपण त्याच्याकडे जाऊन सल्ला घेतला पाहिजे. प्रॉब्लेम काय होता, आपल्याकडे सल्ला द्यायला कोणी तयार, सगळे लोक तयार आहेत, पण आपल्याला माज असतो, आपल्याला जातं. आणि त्यांनी काय होतं, त्यांनी लॉस कोणाच होतं, आपलाच लॉस होतो. माझं हेच सांगणं आहे तुम्हाला की हे वय सल्ला घ्यायचंय ना की सल्ला द्यायचे. बरेच जण सल्ला देतात 22 आणि 21 वर्ष दुसऱ्याला. ते पंकजताईने असं वागायला पाहिजे होतं, तुझं वय किती, तू सांगतो कुणाला. म्हणजे मोठ्या माणसाला ज्ञान देण्याची सवय लागलेली असते आपल्याला, तशा सवयीत आपले खूप वर्ष वाया जातात. आणि मग मी सगळ्या मित्रांचं ऐकलं आणि शेवटी सॅप केलं. परत एक आयुष्यातला निर्णय चुकला, मी सॅप केलं. ते सॅपसुद्धा मला जमलं नाही, मी बघितलंच नाही ना मला हे जमतंय का नाही. मी दुसऱ्याच्या सल्ल्यावर घातले वडिलांचे परत ₹1,00,000 आणि त्या सॅप करून आलो. आणि मग लास्टला सगळे मार्ग बंद झाल्यावर मी म्हणलं यार आयुष्यात आपण सगळंच संपलो, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि पुणे शहर आणि मुंबई शहर असे आहेत. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात एकदा राहतं गाव आपण सोडलं पाहिजे. आपलं शहर सोडून आपण बाहेर दुसऱ्या शहरात जाऊन बघितलं पाहिजे. मिनिमम 6 महिने 8 महिने राहून बघितलं पाहिजे. पुण्या मुंबईत येऊन बघाच, कारण तिथंच कळतं की आपली अवकात काय. मला त्या पुण्यात गेलं अंगावर दबाव आलता, आपली भाषा अशी आणि एवढं मोठं शहर आणि आपली अवकात काय तिथे, काहीच नाही. मी अवकात शब्द वापरतो, लय जणाला वाटतच नाही माणूस काय, पण त्याला दुसरा शब्द बी नाही ना पर्याय. प्रतिष्ठा म्हणतो मग ते कसं तरी वाटतंय मला, ते अवकातच शब्द आहे त्याला. आणि मग त्या पुण्यात गेल्यावर मग ते सगळं बघायचे चमक धमक पुणे शहराची. आणि ती शहरात बघितल्यावर जीव जळायचा ना की यार ते बर्गर मी खाऊ शकतो का नाही खाऊ शकत. मॉलमध्ये एखादा 2,000 शर्ट मी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत, तर नाही घेऊ शकत. आपण नाही घालायचे का मोठाले शर्ट, 3,000चा शर्ट आपण नाही घालायचा का. बरं बर्गर आपण खायचा का नाही कधी, बरं नाही नाही मला भाकरीच लय आवडते. अरे बाबा मला मान्य आहे तुला भाकरीच आवडते, पण एकदा जाऊन बघ ना 5 स्टार हॉटेलचं बिल द्यायची ताकद आहे का. मी म्हणतो ना 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुला भाकरी खायची ना, 1,000 रुपयाची भाकरी खाऊन दाखव. मग प्रॉब्लेम काय होतं ते, आणि लोक म्हणतात ना पैशात काही ठेवलं नाही. माणूस चांगला असला पाहिजे, पैसे त्या काय कोणी कमीच आहे तसं नाही. हा बंडल लोक असतात, सगळं पैशातच आहे. पैसे ठेवले ना, पैसे कमवल्यावर मग ते ज्ञान द्यायचं, पैशात काही नाही. पण नंगाडमध्ये ते ज्ञान देण्यात काही मजा नाही. पैसे कमवून म्हणा ना पैशात काही नाही. पैसे नाही घ्यायचं म्हणायचं पैसा का नाही. दोस्ती दुनियातला राजा माणूस आपला मित्र आहे, काय त्याच्याकडे रुपये नाही याच्याकडे रुपये नाही. दोघं 2 व्हीलरवर चहा प्याले आणि म्हणायचं दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस. राजा कुठं आहे, याच्याकडे रुपये नाही खिशात, आणि आपल्या बीड जिल्ह्यातलंही दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस. दोघाकडे खायला पैसे नाही. माझं म्हणणं आहे की जे कोणी सांगतं ना की पैशात काही ठेवलं नाही, आध्यात्मिक सुख महत्वाचं आहे. ते आध्यात्मिक सुख कुठं असावं माहिती आहे का, बँगलोरच्या आश्रमात 1.5 लाख रुपये भरून तिथं ते आध्यात्मिक ज्ञान घेण्याची क्षमता आपल्यात पाहिजे.
तर त्या आध्यात्मिक क्षमतेला अर्थ काय? रुपये नाही घ्यायचा तर आध्यात्मिक क्षमता काय अर्थ नाही. आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल ते 100% चुकीचं आहे. पैशाला ही किंमत आहेच, पैसे हे पाहिजेतच. तुम्हाला कोणी म्हणाल तुम्ही मटेरियलिस्टिक आहेत, तुम्ही भांडवलशाहीचे प्रणेते आहेत, तरी चालतंय. लोकांनी आपल्या शिव्या दिलेल्या चालत्यात. आपण मर्सिडीजमध्ये पाहिजे, काच लावून घेता येते. सायकलीवर शिव्या दिल्यावर लय वाईट, मग शिव्या खाऊ ना, लयच पैशाचा माज आहे तुला, आपण मर्सिडीजमध्ये राहू. पण तसलं भंगार आयुष्य जगण्याचं स्वप्न जर कोणी दाखवत असेल तर ते 100% चुकीचं आहे. त्या रोडला जाऊ नका, तसल्या लोकांचं ऐकू नका. मी म्हणतो ना, 1 अब्ज रुपये कमवा, पैशात काही नाही असं वाटलं तर 1 अब्ज रुपये दान करा. त्यातले 2 लाख रुपये मीडियाला द्या आणि त्याची मोठी बातमी बनवा आणि फार मोठे दानशूर म्हणून पुढे या. पण पैसे कमवताना न कमवता काही गप्पा न मूर्खपणा. आणि मग मी पुण्यात हे सगळा विचार करायचा की आपल्याला लय पैसे कमवायचे. 100% मी पैशाच्या मागं लागलो. कारण की माणसाला आयुष्यात नाही का, मी किती सांगू तुम्हाला, तुमचं कोणी मुस्कड वाजत नाही ना, किंवा कोणी तुमचा घाण अपमान करीत नाही, तोपर्यंत माणसाला जागच येत. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आपल्या मानव जातीचा, किंवा आपल्या मातीत दोष असेल की घाण अपमान केल्याशिवाय आपल्याला जाग येत नाही. माझं सुद्धा एकदा लय घाण अपमान केला, पैशामुळे अपमान. हो, माणूस लढतं कधी अपमान झाल्यावर, आणि त्या पैशामुळे माझा अपमान झाला. मी म्हणणार मी पैसे कमवून दाखवतो, आणि मग घोड्याला ढापं लावतात ना तसं मी पळायला लागलो. आणि काय बिझनेस केला पाहिजे, आयडियाज कुठून येणार बिझनेसच्या? बिझनेस तर लय करायचा, आम्हाला लय भंगार आयडिया यायच्या काही. पण शेवटी असाच एक मित्र माझा मला म्हणला, ज्याला काही जमत नाही ना, टेक्निकल नॉलेज काही नाही, बिझनेस तर काही कळत नाही, अशा लोकांनी ठेकेदारी करावं, कॉन्ट्रॅक्टरशिप. ज्याला काही डोकं लागत नाही. 7वी पास लोक कोट्याधीश झालेत. म्हणजे तू तर डिग्री पास झालास, मग 7वी पास एवढे पैसे कमवू शकतो, तू किती पैसे कमवू शकतो? आणि मला वाटलं यार बरोबर, हे धंदा जरा सोपा दिसते बरं का, ह्याच्यात काही लय डोकं लावायची गरज नाही. पण मित्रांनो, त्यात बी लय डोकं लावावं लागतं, कारण तिथं पैसेच आहेत ना. तिथं लय डोकं लावावं लागतं, तिथं नेता सांभाळावं लागतं, तिथं लेबर सांभाळावं लागतं, त्यांनी काम करावं लागतं. मी 2 वर्ष घोड्याला लापं लावते असं पळालो. मला सरांनी विचारलं की तुमचा टर्नओव्हर किती झाला आहे मला सांगा, तुम्ही भाषणात बोलत नाही. माझा पहिल्या वर्षी टर्नओव्हर होता बघा, 1 रुपया नव्हता खिशात. लेबर पेमेंटवर मी काम चालू केलं तर माझा 12 लाख झाला. 12 लाख वर्षाचा टर्नओव्हर. दुसऱ्या वर्षी 2.5 करोड झाला. तिसऱ्या वर्षी 4.5 करोड झाला. ह्या स्पीडमध्ये 3 वर्षात मी वाढलं. पण त्या 3 वर्षात मी काय मजा नाही मारली. मी कुणाला बोलत नव्हतं. लय हुशार वर्गातला मित्र कोणी दिसला की साईडनी पळायचं. पण त्या 3 वर्षात मी एकही पैसा वेस्टेज खर्च नाही केला. मी 2013-14 नंतर काही पोरांना टेंडर मिळवून दिले. एक टेंडर 20 लाखाचं मिळालं, त्याच्यात जर 6 लाख प्रॉफिट झाला की त्यांनी स्कॉर्पिओ घेतली म्हणून समजाच. ते डायरेक्टच गाडी घेते आपल्याकडे, आणि ते गाडी घेते आणि लगेच हात दाखवते बाहेर. माझं म्हणणं, मी त्या 6 लाखात काय केलं, मी 5-6 लाख रुपये कमवले पहिल्या टप्प्यात. पण मी त्याच्यात डॉक्युमेंट बनवले, आणि मी म्हणलं आपल्याला भविष्यात कोणी पैसे देणार नाही म्हणून ते पैसे सेव्ह ठेवले. मी तुम्हाला म्हणलं ना, आयुष्यातले 2-3 वर्ष जे काही पैसे तुम्ही कमवता ते आपल्याला सांभाळता आले पाहिजे. जर ते तुम्ही उडवत राहा, कारण की आपल्याला दिसती नाही चमकदमक. पोरांचे स्वप्न बी इतके बोर, म्हणजे मला सुद्धा माझं स्वप्न कळत नव्हतं. बरं, लोक काय म्हणायचे, मोठे स्वप्न बघा. मग मी असं बघायचं मोठं स्वप्न, आले 7-8 मित्र म्हणून गोव्याला फिरायला जाऊ. मोठं स्वप्न कोणतं? 7-8 मित्र म्हणून फिरायला जाऊ. बरं, लईच मोठं स्वप्न बघितलं तर काय बघायचं, आपल्याकडं आयफोन पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न काय, तर एक 4 व्हीलर पाहिजे. बरं, त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न काय, तर आठवायचं म्हणलं तर 10 मिनटं लागतात. आणि लोक तर सांगतात मोठं स्वप्न बघा. मित्रांनो, आयुष्यातले 2 वर्ष तर याच्यातच जातात. नेमकं मोठं स्वप्न म्हणजे काय, मोठं स्वप्न काय. मोठं स्वप्न जर नाही कळालं तर काय करायचं, त्यासाठी मी तुम्हाला सांगाल, वाचायची सवय लावा. APJ अब्दुल कलाम, त्यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक आहे. मला सुद्धा त्या पुस्तकाने दाखवलं की स्वप्न कसे बघायचे असतात. प्रॉब्लेम काय होतं, आपलं वाचायची सवय मोडली सगळी. फेसबुकच एवढं दिलं आहे वाचायला, दुसरं काही वाचायला जागाच राहिली नाही. आणि 90% पोस्ट तर द्वेषाने भरलेल्या आहेत. आपलं डोकं त्यांनी पागल होत आहे. सगळं द्वेष, एक तर पॉलिटिकल द्वेष, नाहीतर कुणी काही बोललं की त्याला द्वेष, आणि नकारात्मक सगळ्यात जास्त फेसबुकवर आहे. पण ते सोडून APJ अब्दुल कलाम सारख्या लोकांना पण वाचलं पाहिजे. महात्मा फुले सारख्या लोकांना पण वाचलं पाहिजे. APJ अब्दुल कलाम, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ह्या सगळ्या लोकांना पण वाचलं पाहिजे. हे मला फार उशिरा कळालं. हे जर मला 2-3 वर्ष आधी कळालं असतं तर आयुष्यातलं 100% अजून एखादं वर्ष वाचलं असतं. पण हे लेट कळतं ना. आपल्याला प्रत्येक गोष्ट कधी कळती, झाल्यावर. सगळं झाल्यावर, सगळी पाणी वाहून गेल्यावर कळतं. तसं मला कळालं. पण 3 वर्ष मी घोड्याला ढापं लावल्यासारखं पळालो. ठेकेदारीतलं ठस सुद्धा माहीत नव्हतं. एकही नेता किंवा
अधिकाऱ्याच्या मागं लागलो नाही, कामावर विश्वास ठेवला आणि पुण्यात काम करत राहिलो. 3 वर्षात मी इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्टर झालो. आणि नशीब असं आहे, मला एक गोष्ट त्याच्यातून सांगायची की जर तुम्ही स्वच्छ मनाने जर लढायचंच म्हणलं ना, तर 100% लोक बघणारे असतात तुम्हाला, 100% लोक कौतुक करणारे असतात. पण तुम्ही तुमच्यावर विश्वास पाहिजे स्वतःचा. नाही तर याच्याकडं पळ, त्याच्याकडं बघ, येणे नाही. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत घेतली की 100% इथं यश आहे. तिथं तुम्ही कोणत्या जातीचे म्हणून सुद्धा कोणी बघत, तुमच्या बापाकडे पैसे आहेत का नाही म्हणून सुद्धा कोणी बघत, तुम्हाला भाषा चांगली येते, तुम्ही छान पुणेकर आहात का तुम्ही गावरान भाषा बोलतात, भाषा सुद्धा सक्सेससाठी मर्यादा नाहीत. किती सोपं झालंय हे. काय इंग्रजांचा काळ नाही किंवा मुलांचा काळ नाही की इथं तुम्हाला नाकेबंदी. लोकशाही आहे, इथं प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो. प्रॉब्लेम कुठे आहे, आपण आपल्या मनगटातला दमच विसरून गेलो. आपला दम आणि आपली ताकदच तिसरीकडे चालली. का चालली तर कळत नाही. 6-6 महिने 2-2 दिवस आपण झोपून राहतो. मी बऱ्याचशा मित्रांना म्हणतो ना, तुम्ही भांडणं करा, टाइम पडलं तुम्ही पिक्चर करा, भांडणं करा, फिरा, पण झोपून काय अर्ध आयुष्य वाया घालणार. झोपल्याने काहीच घेणं होत नाही ना. भांडणात मिनिमम कळतं तरी की इथं भांडायचं नसते, हे कलम लागले तर किती त्रास होतोय. आपण काही ना काही बाहेर जाऊन शिकलं पाहिजे. पण जर घरात झोपून राहिलं तर काहीच मिळत नाही. मी 3 वर्ष एवढं केलं आणि मला असं वाटायचं कुणीच आपल्याकडे बघत नाही, आपलं शांत चाललंय. पण चांगलं काम केलं तर लोक बघते. माझी बँक ऑफ बडोदा आणि CII कॉन्फिडन्शियल ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि BYST भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, ह्या 3 संस्थांनी माझे डॉक्युमेंट पाहिले बँक ऑफ बडोदात आणि मला म्हणले की तुमचं एका अवॉर्डसाठी नॉमिनेशन करायचं. म्हणलं कोणता अवॉर्ड? ते म्हणले यंग आंतरप्रेनर अवॉर्ड. यंग आंतरप्रेनर अवॉर्ड म्हणजे यंग बिझनेसमन अवॉर्ड किंवा तरुण उद्योजक पुरस्कार. मला डोक्यातच नव्हतं तरुण उद्योजक पुरस्कार असतंय का. आणि मी म्हणायचं आपल्याला कुठं असतंय का, आपलं नाव बी जाणार नाही, काहीच नाही. पण पूर्वजांची पुण्य म्हणा किंवा मेहनत केली तर देव यश देतोच, ही संकल्पना सुद्धा खरी असली असं आपण जर समजलं तर माझं 2013ला नाव नॉमिनेशन झालं. भारतातून 24 जणांमध्ये माझी निवड झाली. त्याच्यानंतर जगातल्या 126 देशांमधून जे बिझनेसमन ग्राउंड झिरोपासून आले आणि वयाच्या 35च्या आत ज्यांनी बिझनेस सेट केला आहे, अशा लोकांचं नॉमिनेशन ती लंडनची संस्था आहे यंग आंतरप्रिनर ऑर्गनायझेशन म्हणून, युथ आंतरप्रिनरशिप ऑर्गनायझेशन म्हणून, त्याचे अध्यक्ष प्रिन्स चार्ल्स, त्यांच्या थ्रू निवड झाली. माझ्या डोक्यात आल्यावर आपल्याला इंग्लिश येत नाही, आपल्याला जास्त नीट बोलता येत नाही, त्या आवडलं तर आपलं नॉमिनेशनच होणार नाही. पण लंडनला माझं नाव नॉमिनेट झालं आणि जगातल्या 126 देशांमधून मला म्हणले की तुम्ही तुमचं नाव याच्यात सिलेक्ट झाले लास्ट 3 लोकांमध्ये. लंडनला जायचं म्हणलं तर कारण आपल्याला इंग्लिश येत नाही. लंडनला अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं, पहिला डोक्यात काय प्रश्न आला, आपल्याला इंग्लिश येत नाही. आणि मग इंग्लिश येत नाही म्हणलं आपण कुठं जातो, इंग्लिश स्पीकिंग कोर्स. ऐकलेत का नाव, इंग्लिश स्पीकिंग कोर्स नाही तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स. आयुष्यात असले 2 हे भंगार कोर्सेस लावू नका कधी. मी इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावला, माझे अजून इंग्लिश नीट नाही आणि हे सगळं त्या इंग्लिश स्पीकिंग कोर्समुळे झाले. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स ऐकले का तुम्ही? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, जगात तुमचा कोणताही माणूस पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकत नाही. तुम्ही घेतलेली मेहनतच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते, दुसरं कोणीच करू शकत नाही. त्यामुळं असल्या भंगार कोर्सेसच्या नादी लागून परत सहानुभूती मिळू नका. ती वय घेऊन जायचं. मी त्या कोर्सला गेलतो सर, त्या कोर्सला टेन्स शिव काही शिकविना. जे आमचा मास्टर होता का त्याला सुद्धा इंग्लिश नीट बोलता येणार आणि तो मला इंग्लिश शिकवणार होता. त्याचीच पर्सनॅलिटी इतकी भंगार होती, त्याची माझी काय पर्सनॅलिटी डेव्हलप करणार. मला एक मित्रांनो सांगायचं, अशा कोर्सेसमध्ये पैसे वाया घालू नका. पहिले सक्सेससाठी जे काय आपलं डिग्रीतलं नॉलेज आहे ते पक्क घ्या. आयुष्यात पुढं जात असताना, खाचखळगे खात असताना आणि आपण सक्सेसच्या रोडला जात असताना ॲटोमॅटिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती. मला असं दडपण आलं तर लंडनला जाताना की मला इंग्लिश येत नाही, मी तिथं सर्व कसं होईल. मला तिथं गेल्यावर मी 10 दिवस लंडनमध्ये होतो. म्हणजे BBC वर्ल्डच्या हेड संपादकासोबत मी दिवसभर होतो, ॲक्सेंचर कंपनीच्या CEO सोबत दिवसभर होतो. पण मला तिथे एक गोष्ट गेल्यावर कळाली की भाषेला ट्रान्सलेटर मिळतो, कर्तृत्वाला ट्रान्सलेटर मिळत नाही. आणि ज्या गोष्टीला ट्रान्सलेटर मिळतोय त्या गोष्टीचं लय बाऊ करून घ्यायची गरज नाही. असं समजू नका की माझी इंग्लिश कच्ची आहे, मला धिस अँड दॅट मधला फरक कळत नाही, मला अजून कळत नाही आणि मी सगळीकडे जातो बिनधास्त.
मला त्यांनी 10 दिवस ट्रान्सलेटर दिलता तिथे, आणि त्या ट्रान्सलेटर माझं सगळं सांगायचं. मी निवांत होतो, मी एखादा शब्द म्हणायचं थँक्यू. थँक्यू म्हणलं तरी ते खुश व्हायचे. का खुश व्हायचे? कारण की इंग्लंडमधल्या लोकांना तिथले जर्मन आणि फ्रेंच दुसऱ्या भाषेतच बोलत नाहीत. ते जर्मन लोक त्यांची भाषा सोडायला तयार नाहीत, फ्रेंच लोक त्यांची भाषा सोडायला तयार नाहीत. आपण तोडकी मोडकी इंग्लिश बोलली की अरे वा तुला जमती. त्या लोकांनी इंग्लिश भाषेला फक्त भाषा म्हणून गृहीत धरलंय. आपण इंग्लिशला नॉलेज म्हणून गृहीत धरलंय. काय म्हणून गृहीत धरलंय? नॉलेज. मी जर आता 2 मिनिटं बोललो ना, पीपल परळी, तुम्ही म्हणता माणूस किती ब्रिलियंट आहे. 3 शब्द जर इंग्लिश वापरले तर तुम्हाला ब्रिलियंट समजतात. आपली किती शोकांतिक आहे. मला हेच सांगायचं तुम्हाला जो मित्रांनो, की भाषेचं न्यूनगंड बाळगून, भाषा येत नाही म्हणून पुण्या मुंबईसारख्या शहरात किंवा कोणाला जाऊन भांडण्यात तुम्ही कच खाऊ नका. भाषा महत्त्वाची नाहीच. हा, तुमचं नॉलेज महत्त्वाचं आहे. मग नॉलेज वाढवण्यासाठी तुम्हाला वाचन 100% करावंच लागेल. त्याला दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. तुम्हाला चांगले मित्र जोडावंच लागतील, तुम्हाला चांगल्या लोकांना भेटावंच लागेल, आणि तुम्हाला शहरं सोडावंच लागणार आहे. तुम्ही एका शहरात राहून सक्सेस होऊच शकत नाही. कुणीच उदाहरण नाही तसं. हा, तुमच्या वडिलांकडे लय प्रॉपर्टी आहे बाबा, आणि ते मला ये दुकानावर येऊन बस, ते लोक सर्वाईव्ह करू शकतात. पण जे लोक मध्यमवर्गीय गरीब आहेत, म्हणजे शेतकरी कुटुंबातले, आपल्याला ते शहर एकदा सोडायचे म्हणजे सोडून तिकडंच पळायचं नाही, आपल्याला वापस बी यायचे. आपल्या गावातल्या लोकांचंही बघायचं. मी लंडनमध्ये 10 दिवस होतो. त्या लंडनमध्ये गेल्यावर माझे सगळे, त्याच्या आधी माझं स्वप्न काय असते, एक उद्योजक म्हणून. मी कॉन्ट्रॅक्टर होतो, आणि मी त्यावेळेस काय करत होतो तुम्हाला नॉर्मली सांगतो, की मला अवॉर्ड का मिळाला, आम्हाला तिथं नाव नॉमिनेट का झालं, मी कन्फ्यूज ना. आहे म्हणलं आपलं जमना बी काय, आपल्याला बिझनेस तर केला, डॉक्युमेंटली तर सगळे केले. हां, मी टॅक्सेशन क्लिअर ठेवले होते. बिझनेसमधले टॅक्सेशन म्हणजे काय, मला वॅट माहीत म्हणलं, जर कोणी म्हणलं वॅट प्रोफेशनल टॅक्स माहिती आहे का, तर मी काय करायचो, सेम डेला माझा एक जिगरी मित्र होता गुगल नावाचा, मी गुगलवर टाकायचो व्हॉट इज द मिनिंग ऑफ वॅट, आणि अख्खी वॅटची PDF डाउनलोड करून वाचायचो. कोणी म्हणलं प्रोफेशनल टॅक्स, मग व्हॉट इज अ प्रोफेशनल टॅक्स, तर मी अख्खी प्रोफेशनल टॅक्सची PDF वाचायचो. नसली समजा तर रिपीट वाचायचो. त्यातला अर्थ समजत नसेल, त्यातला जो जाणकार त्याला जाऊन भेटायचो, याला काय म्हणतात मग. आणि नॉर्मल आपल्याला तुम्हाला सांगतो, आपण बँकेत जातो, आपल्याला बँक, आता बरेच जण उद्योजक मला म्हणतात ना, बँका इतक्या घाण झाल्यात ना, बँका लोनच देत नाही. बँका लोन देत का नवीन उद्योजकांना, तर नाही. अरे दादा, तू मॅनेजरचं तोंडच लोनच्या वेळेस पाहतोस, तुला कसा लोन देईन. आपण तरी कुणाला 5,000 रुपये उसने देऊ का. आता मी इथून सगळ्याला म्हणून पण मुंडेची 50,000 रुपये द्या बरं उसने. मुंडेच्या म्हणते थोडं थांबा, 8 दिवस तर थांबा म्हणता. बँक तुम्हाला कशी पहिल्याच दिवशी देईन. मग इथं आपण आपल्या ओळखीतल्या माणसाला 50,000 लगेच द्यायला तयार नाही. बँक बी बघन ना तू माणूस कोण आहेस, तुझे 50,000 रुपये नेले तेव्हा तू ते बुडूशीन का नाही. प्रॉब्लेम काय होतो, बँकेतून लोन पाहिजे, आपल्याला अकाउंट नीट माहीत नाही, आपल्या सेव्हिंग अकाउंटच्या वर अकाउंट माहीत नाही, लईच माहिती तर करंट अकाउंट. मित्रांनो, हेच वय आयुष्यात बिझनेस करायचा असो किंवा नसो, पण आयुष्यात मिनिमम आपल्याला हे तर नॉलेज पाहिजे. हा पिक्चर आलाय हे जसं आपल्याला माहीत असतं, की ह्या पिक्चरमध्ये यांनी ॲक्टिंग केली हे जसं आपल्याला माहीत असतं, तसं बँकेत अकाउंटचे किती प्रकार आहेत हे एकदा मॅनेजरशी जाऊन बोला, एकदा वेबसाईटवर जाऊन माहीत करा. आता मला सर सांगितलं, धर्मानंद मुंडे म्हणले की गव्हर्नमेंटच्या योजना ज्या कोणत्या आहेत त्याच्यावर सर तुम्ही बोला. मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या योजना आहेत म्हणून जर बिझनेस करीत असतात तर कधीच बिझनेस करू नका. 100% डुबला म्हणूनच समजायचं. आपल्याला बिझनेस करायचा आहे म्हणून योजना आहे तोपर्यंत ठीक आहे, पण गव्हर्नमेंटची योजना आहे म्हणून मी बिझनेस करतो, मग संपलं. सर तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ, खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्र, तरुण मुलं तिथं जातात बिझनेसला लोन घ्यायसाठी. तिथं कधीच कुणाला लोन मिळत नाही. का मिळत नाही? का मिळत नाही तिथं लोन का मिळत नाही? कारण की त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी त्याच्या कार्यकर्त्याला तिथून लोन मिळून दिलेलं असतं, त्यात त्यांनी गाड्या घेतलेल्या असतात. हे फॅक्ट आहे. एकदा औरंगाबाद पुण्यात कार्यक्रम होता, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आले, ते म्हणले आम्ही गेल्या वर्षी 200 लोकांना लोन दिलं. किती? 200. त्यातल्या 180 लोकांचा ॲड्रेसच सापडा रिकव्हरीसाठी. आता ते जिल्हा उद्योग केंद्राचा जर अधिकारी असं म्हणतोय, तर त्या योजना आहेत म्हणून जर तुम्ही धंदा करत असताना, हा मी असं म्हणत नाही की शासनाच्या योजनेचा आपण लाभ घेतला नाही पाहिजे, तर घेतला पाहिजे, पण कधी? बिझनेस स्टार्ट केल्यावर 2 वर्ष 3 वर्षांनी नंतर आपल्याला कळतं की पैसा कसा आहे, सबसिडी काय. स्टार्टिंगलाच कोणतरी सांगतं योजना आहे,
वसंतराव नाईक महामंडळाची, जा तिथं ते फायली मारण्या तर 6 महिने चक्रा जातात. कसं औद्योगिक धोरण आपलं टिकल आणि कसं काय माणूस बिझनेसमॅन? ज्याला बिझनेस करायचा त्याला मार्ग सापडतेच, ज्याला बिझनेस नाही करायचा त्याला कधीच मार्ग सापडत. ते अक्षय मुंडे म्हणून एक मुलगा आहे ना आपल्या इथलाच परळीचाच, आता मार्ग सापडला. हानीबनी कॅफे नावाचा कॅफे चालू केला. ह्या सक्सेस स्टोऱ्या प्रत्येक गावात आहेत. पण प्रॉब्लेम काय होतोय, आपल्या गावातल्या सक्सेस स्टोरीची आपल्याला किंमतच नाही. आमच्या गावात मला किंमत नाही, गावात काय लय मोठा झालाच काय, कोणाला चांगलं म्हणायचीच इच्छा नाही ना आपल्याला. दुसऱ्याला चांगलं म्हणा वाटतं का आपल्याला कधी कोणाला? शक्यच नाही. आता साधं आहे, पवन मुंडेबद्दल मला सगळं माहिती. एवढा मोठा माणूस बिझनेसमॅन, एवढा स्ट्रगलमधून मोठा झाला, राजकारणात आला, अशी चांगले कार्यक्रम. ही एक सक्सेस स्टोरी ना आपल्या समोर, सगळ्या समोर. पण पवन मुंडे म्हणलं ते इथलाच आहे ना यार, ते आपला दोस्तच आहे. प्रॉब्लेम काय होता, आपल्याला कोणाला चांगलं म्हणायची सवयच नाही. त्याच्यामुळं पहिले जर आयुष्यात, म्हणजे तुम्ही मला इथं का बोलवले सांगा बरं, खरं सांग. मी लय चांगला बिझनेस केला म्हणून मला बोलले का? नाही, मला लंडनच्या राजाने पुरस्कार दिला म्हणून बोलले. त्यांनी जर मला बोललेलं नसतं तुम्हाला इथं बोललं असतं का? नाही, बाहेरचा माणूस चांगला म्हणला म्हणून. म्हणजे प्रॉब्लेम काय की आपण आपल्या कधीच माणसाला चांगलं म्हणत नाही. मित्रांनो, पहिले जर आपल्याला वाटतंय ना कुणी आपल्याला चांगलं म्हणावं, तर पहिले आपण लोकांबद्दल चांगलं बोलायला सुरुवात केली. आपण लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे, आपण लोकांना प्रेरणा दिली पाहिजे. आता पवन मुंडेंना वाटलं की यार आपल्या इथल्या तरुण उद्योजकांसाठी एखादा माणूस तिकडून बोलावं, 10 गोष्टी कानावर पडल्या पाहिजेत. हा विचार कधी येतो? आयुष्यात 2-3 वर्ष स्थिर झाल्यावर, त्यांनी स्वतः सक्सेस झाल्यावर. जर पवन मुंडे आयुष्यात आज सक्सेसफुल असते तर कुणी इथं आलं असतं का? नाही. मला तुम्हाला याच्यातून एकच सांगायचं की आयुष्यात जर मोठं पाहिजे तर कुणाच्या मागं लागून मोठं होत नाही. पहिले तुम्हाला स्वतःच मोठं व्हावं लागतं, ते माणूस स्वतः मोठा झाला. तसं आपल्याला स्वतःच मोठं व्हावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला कुणीच किंमत देणार नाही. मग बाकी तुमचं मग नाही तर का पाहण्याची सवय असते पोराला. माझे काका तिथं अधिकारी आहेत, माझ्या मामाचा 25 एकर बाग आहे ती. मग अरे कुणी काही देत नाही, रुपया देत नाही. फोन करून बघा, मित्र पैसे देत नाहीत अडचणी, तर नातेवाईक लय लांब. त्या नातेवाईकांच्या गप्पा हाणायची बंद करा, काय उपयोग होत नाही. कुणी नाते, हा तुम्ही मोठे व्हा, 100 नातेवाईक रेडी होणार. तुम्ही भंगार राहा, ते नाही आमच्यातलं नाही, त्याचं खूट आमचं वेगळे खूट. हे फॅक्ट आहे, हे समाज आहे. आणि हे जर समाज आहे तर समाजाला वाईट ठेवून बी रागावून पण उपयोग नाही. मी 10 दिवस लंडनमध्ये होतो, मी इतकं फिरलो मजेशीर, मी मराठीत बोलत होतो. पण मला लंडनमध्ये केल्यावर एक कळालं की ह्या लोकांनी जगावर राज्य का केलं, कसं केलं, मला तिथं जाऊन गेल्यावर कळा. मला लंडनमध्ये 10 दिवस मी फिरलो, मला एकही माणूस म्हणजे तिथं थुकताना तर दिसलाच नाही. तंबाखू आयटमच आपल्याकडे फक्त, तिकडे काय आयटम नाही तसा. आणि सिगरेटचे थोटकं सुद्धा लोक त्या डस्टबिनमध्ये टाकत होते. लोक त्या डाव्या साईडने चाला म्हणलं की डाव्या साईडने चालायचे सगळे लोक, नाही तर 50 पाऊंड तिथं दंड होता. मी म्हणलं यार सगळ्या जगावर राज्य केलं आहे पब्लिकनी, आणि हेच पारतंत्र्यात येतं. आज नियम म्हणल्यावर पारतंत्र्य, सगळे नियम पाळायचे म्हणल्यावर. आता समज जर इथं मी गुटखा खाऊन चुकलो आणि मला पण मुंडे म्हणले का रे, म्हणून का तुमच्या बापाचं आहे का दादा, म्हणणार ना. माझ्यात ते माज आला आहे. कशामुळे आला आहे हा माज? अति स्वातंत्र्य. आपल्याला कुणीच काही म्हणू शकत नाही. आपण कुठेही फिरू शकतो, आपण कुणालाही शिवाय देऊ शकतो, आपण कुठेही बसू शकतो. कोणी म्हणलं काय रे चल निघ. मग हे ॲरोगंट आल्यावर कुठून आपल्यात, तर हा अति स्वातंत्र्यामुळे आला आहे. आणि इंग्रजांमध्ये तो ॲरोगंट नाही, त्यांनी प्रत्येक गोष्ट नियमात केली. मी म्हणतो आपण 100% त्या रेंजला आज नाही जाऊ शकत, पण आपण त्यांच्याकडून बघून काही शिकलं पाहिजे. आणि शेवटच्या दिवशी अवॉर्डच्या दिवशी मिळाला, त्या दिवशी बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेलो. बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेलो, ते प्रिन्स चार्ल्स चलत आला तिकडून. म्हणला असं वाकलं ते माझ्यासमोर, मी भाषणात सांगत असतो वाकला, असं वाकला. मला म्हणला हे शरद हाऊ आर यू. मी म्हणलं दादा येडयस का, एवढा मोठा राजा तू, मला पहिले हात पुढं करतो तू. तुझ्या हातात हात घेतलं, मी जर वाडीकडे गेलो तर मी कधीच पुढं करणार नाही. पहिल्यांदा आम्ही रोडला लोकांना बोलणार नाही, मी बकिंगहॅम पॅलेसमधून आलोय म्हणल्यावर. आणि तू राजा असून पुढं करतो आणि स्वतःहून बोलतोस. मी तर माझ्या जिंदगीत कुणाला स्वतःहून बोललो नाही, इतकी टेक आहे आपल्यात. आणि तू कसं काय बोलला मला. आणि कोण, एक शरद तांदळे वंजारवाडीचं पोरग, नवीन चिल्लर छोटा बिझनेस एकदम, आणि अशा माणसाला तू तिथं कौतुक करतोय. आणि हे शरद हवं म्हणतो. अरे म्हणलं इंग्रज किती नम्र आहेत. म्हणजे नम्रता दाखवून दाखवूनच त्यांनी असं जगावर राज्य केलं. आणि त्यांनी आपल्याला कल्चर दाखवलं की नम्रतेने काय होतं. आपल्यात जे आलंय ते अति अहंकाराने आलंय, अति ॲरोगन्सने आलंय. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, बिझनेसमध्ये यश मिळवायचं पहिले तुम्हाला नम्र लावावं लागेल. तुम्हाला आयुष्यात, मी म्हणतो बिझनेसच करा असं नाही. जरी विषय मी उद्योजक होणार आहे, मी तर म्हणतो सगळ्यांनीच बिझनेस करा, कारण बिझनेसमॅनची लई गरज आहे.
आता मला बरेच जण म्हणते मग कोणता बिझनेस चांगला आहे? जेवढे दुकानं चालू दिसतात ना ते सगळे धंदे चांगले. चपलीच दुकान चालू आहे ना, लोक चपला घालतातच ना, मग चपलाच्या बी दुकानात धंदा चालू. कटिंगचं दुकान चालतंय ना, कटिंगचा धंदा बी चांगला. पण त्याच्यात तुम्ही काय नवीन आयडियाज आणतात, तुम्ही कसे लोकांना सेवा देतात, अशा पद्धतीने ठरतो. त्यामुळे जगात, भारतात असं नाही की हा बिझनेस खराब आणि तो बिझनेस खराब. प्रत्येक बिझनेस चांगला आहे, फक्त ते कशावर आहे, ते आपल्या करणार. मला बरेच जण आयडिया विचारतात, सर मी काय बिझनेस करू? तुलाच कर ना. आणि जर मी तुला आयडिया सांगतोय, ती आयडिया मला माहिती, ती बिझनेस मीच करीन ना परत, तुला कशाला सांगत? तर बिझनेस आयडिया काय दुसरं कोणी देऊ शकत नाही. तुम्ही थोडा अभ्यास केला, वाचलं, तर तुम्हाला 100% बिझनेस आयडिया सापडेल. सगळ्यांनी बिझनेस केला पाहिजे. शेवटच्या दिवशी त्या प्रिन्स चार्ल्सला मी भेटलो, मला त्या दिवशी कळालं की नम्रता म्हणजे काय असते. लोक जगाकडे काय म्हणून बघतात, काय म्हणून ते आपल्याकडे बघतात, ते काय म्हणून बघतात माहिती आहे का? नॉर्मली त्या कार्यक्रमानंतर मी बाहेर बऱ्याच लोकांना भेटलो, ते आपल्याला फक्त कस्टमर समजतात. कस्टमर. जगातले लोक काय समजतात आपल्याला? वी आर जस्ट ओनली कस्टमर्स. आपण काहीही नवीन इनोव्हेट करत नाहीत. कस्टमर म्हणजे कसं, त्यांनी तिकडे आयफोन काढला, आपण इथं कस्टमर आहेत, आपण विकत घेतलं. फेसबुक अमेरिकेत लागलं, आपण इथं त्याचे युजर झालो. त्यांनी तिकडं गाड्या बनविल्या, आपण इथं विकल्या, घेतल्या. त्यांनी तिकडं फेअर अँड लवली बनली, आपण इकडं वापरली. सकाळी कोलगेट, पेप्सोडेंट पासून तर बघणारी टीव्ही, बहुतेक माईक बी तिकडचाच, CCTV, प्रत्येक गोष्ट कोणी बनवली? तिकडच्या लोकांची आहे. आणि आपण फक्त कस्टमर आहेत. आणि कस्टमर असून सुद्धा आपल्याला किती मोठा ॲरोगन्सपणा आहे. आपण काहीच निर्माण नाही करू शकत. तुम्हाला एक मित्रांनो गोष्ट सांगू का? जगाचं सगळ्यात मोठं काय आहे ना, तर तुमच्यात निर्माण करण्याची असलेली क्षमता. तुम्ही काहीतरी निर्माण करा. तुम्ही विचार करा, आपण लहानपणी काय करायचो? होड्या बनवायचो, छोट्या पाण्यात सोडायचो, आपल्याला आनंद होतो. आपण काहीतरी बनवलं पाहिजे. ज्या दिवशी आपण काहीतरी बनवायचं बंद, बऱ्याच जणांना जे नैराश्य आले ना पोरांना, ते नैराश्यच त्याचं आलंय की तो काहीच बनविना. मला एक म्हणायचं आहे की तुम्ही काही ना काही बनवा, वस्तू बनवा, शेतात काम करा. कारण की आपल्याकडं निर्मितीचं जर मूल्य आपल्याला कळालं नाही, नवीन निर्माण आपण काही, तुम्हाला सांगतो ना, मी निर्माणाच्या लय मागं असतो. मला हे रहस्य कळालंय की यार तुम्ही काही ना काही कायम डोक्यात करून पाहिजे, नाहीतर तुम्ही मेलात. नवीन काहीतरी करत राहायला पाहिजे, नवीन प्रत्येक गोष्ट ट्राय करायला पाहिजे. मी साहित्यिक नाही, मला लंडनला ते शेवटच्या दिवशी अवॉर्ड मिळाला यंग एंटरप्रेन्योर, सगळ्या जगात फोटो आले, पण मी भारावून गेलो नाही. मी विमानात बसलो आणि त्यावेळेस विमानात माझ्या डोक्यात आलं, अरे यार म्हणलं, ते रावण, भारतात तर पहिलं विमान रावणाने उडवलंय. आणि वाचायची सवय होती, म्हणलं रावणार आपण वाचलं पाहिजे. मी वापस आलो आणि रावणार पुस्तक सापडायला लागलो, मला पुस्तक सापडलं नाही. माझ्या डोक्यात काय आलं की आपण पुस्तक लिहू रावणार, आणि मी मागं लागलो. मी साहित्यिक नाही, पण मी ते 450 पानाचं पुस्तक लिहिलं. लोक म्हणले आज कोणी पुस्तक घेत नाही, सगळे लोक फेसबुकवर आहेत. मी 10,000च्या वर पुस्तकं विकून दाखवले एका वर्षात. मला लोक म्हणले प्रकाशनाला लोक येत नाहीत, पुस्तकाच्या प्रकाशनाला लोक येत नाहीत. आता यातले बरेचसे जण कार्यक्रमाला होते, 2,500 लोक कार्यक्रमाला होते. मला म्हणलं मोठा माणूस जर तुझ्या मागं कोणी ब्रँड नसेल ना, तर मोठा माणूस येत नाही. तर नागराज मंजुळे कार्यक्रमाला. म्हणजे मला एक कळतंय की आयुष्यात तुम्ही काहीही ध्येय पकडा. आणि मला माहिती आहे मी तुमच्याच वयाचं होतो, मी काय रॉकेट सायन्स नाही आहे किंवा मी कुठून ढगातून आलेलं आहे. माझं गाव वंजारवाडीजवळ. प्रत्येकाच्या मनात एक ध्येय असतं, प्रत्येकाला आयुष्यात मोठं व्हायचं असतं, पण त्याला ते सूर सापडत, आणि ते सूर सापडायसाठी वाचायचं. प्रॉब्लेम काय होतो, आता इथं मुली बसल्यात, काय मुली उद्योजकता होऊ शकतात का? मुली बिझनेसमध्ये जाऊ शकतात? तर गेल्यात कित्येक तरी पुण्यात, कित्येक मुलींनी स्वतःचे बिझनेस स्टार्ट केले. आणि प्रॉब्लेम कसा होतो मुलींचा, आपल्या मनामनावर बिंबलेलं आहे ना. काय बिंबलेलं आहे? गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. म्हणजे ह्या पुरीला दादासाठी बहीण सुद्धा, बायको सुद्धा कशी पाहिजे? गोरी गोरी पान, फुलासारखी छान. ते असं कधी म्हणू शकतो का की सावित्रीबाई फुले सारखी येऊ दे बाबा, हां बहीण, दादा तुला बायको सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर सारखी जरी आली तरी चालेल? नाही. म्हणजे आपल्या मनात बसवलंय. प्रत्येक मुलं सुद्धा, आपल्याला सुद्धा बायका कशा सुंदर पाहिजे. हा, ती कर्तृत्व नसली तर आपल्याला चालत नाही. मला एक म्हणायचं आहे की जर महिलांनी जास्त बिझनेसमध्ये आलं पाहिजे, खरंच आलं पाहिजे. महिला सगळ्यात जास्त चांगला बिझनेस करू शकतात. कारण मी पाहिले लेडीज नॉर्मली कोणाचे 10 रुपये बुडवित नाहीत, आणि आपल्याकडे दुसऱ्याकडून घेतलेले 100 रुपये सुद्धा लक्षात नसते.
त्यामुळे त्या व्यवहार चांगला करू शकतात। जगात कुणीही मोठं होऊ शकतो, फक्त स्वप्न मोठे बघायचे असतात। आणि मी काय सक्सेसफुल आहे असं मी मानतच नाही, कारण की जर्नी आहे, आपल्याला पुढं 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 जात राहायचं आहे। आयुष्यात संकट येणार आहेत, आयुष्यात डिप्रेशन येणार आहे, आयुष्यात लोक नालायक म्हणणार आहेत, काही म्हणणार, चालत राहायचंय, आपल्याला मोठं व्हायचंय। आपण आपल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला जे आपण जन्म घेतलाय, आपल्याला त्यांना दाखवायचंय किंवा मी मोठा होऊ शकतो, मी जगात नाव करू शकतो, भले क्षेत्र कोणतं असेल मी मोठा होऊ शकतो। मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, मी प्रत्येक ठिकाणाहून मला काय घेता येते पाहतो। मी आज अंबाजोगाईतून इकडे आलो, मला सुद्धा एक स्वप्न दिसलंय नवीन, मला नवीन एक काम दिसले हातात। मी तुमच्या सगळ्यांना एक स्वप्न सांगतो, तुम्ही सुद्धा एक स्वप्न बघा की आयुष्यात मी सुद्धा खूप मोठा होईल आणि मी सुद्धा अशाच ताई महोत्सवाला इथं येऊन सक्सेस स्टोरी सांगत, कारण की सक्सेस स्टोरी सांगण्यात लय मजा असते, लोकांनी सेल्फी घेण्यात लय मजा असते, लोकांनी तुम्हाला गोड बोलण्यात लय मजा असते, पण ही मजा सहजासहजी येत नाही, याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। माझ्या खरं तर तुमच्यातल्या माझी एक तर इच्छा राहील की पवन मुंडेंनी एवढा चांगला व्याख्यानाचा कार्यक्रम परळीसारख्या शहरात, म्हणजे मी सुद्धा कन्फ्यूज झालतो की ते एवढा मोठा विजन घेऊन चालणारा माणूस इथे आहे, आणि मी त्यांना म्हणलं की आता मैत्री आयुष्यभराची राहील। तर अशा लोकांच्या जर आपण संपर्कात आहेत, यांना जर आपण आपल्या आयुष्यातला मार्ग विचारला, ही 4 लोकांना तुमची मदत, 4 लोकांना तुमचा रेफरन्स देऊ शकतील। तुम्ही शहरं सोडा, तुम्ही मोठे स्वप्न बघा, आणि माझ्या तुमच्या सगळ्यांना एक शुभेच्छा आहे की एक दिवशी स्वतःची सक्सेस स्टोरी लोकांना सांगण्यासाठी स्टेजवर येण्याचं स्वप्न बघा, इथून माहोल लय चांगला दिसतो आयुष्यातला। आता तुम्ही कधीच विचार करू नका, मी तुम्हाला सांगतो ना, मी काय सांगितलं तुम्हाला घ्यायचं ना घ्यायचं तुमचा भाग आहे, पण आयुष्यात दुसऱ्यांच्या सक्सेस स्टोऱ्या चघळण्यात वेळ वाया घालवू नका। शरद तांदळेंनी लंडनमध्ये अवॉर्ड गेला, ह्या गाव हॉलच्या बाहेर गेले की विसरून जा। सचिन तेंडुलकरनी 300 शतकं मारले, विसरून जा। आता काय करायची वेळ आहे, आता स्वतःची सक्सेस स्टोरी बनवायची वेळ आहे। त्याच्यात जर आपण दुसऱ्यांच्या सक्सेस स्टोऱ्या चघळण्यात वेळ वाया घालतो, तर मी म्हणतो ना, दुसऱ्याच्या सक्सेस स्टोऱ्या एकदा बघा, पण त्या चघळत बसण्यात काही मजा नाही। एक स्वप्न मी तुम्हाला सगळ्यांना देतो, येत्या 4 ते 5 वर्षात स्वतःची सक्सेस स्टोरी बनवा, आणि 100% तुमची सक्सेस स्टोरी ऐकायला मला जर बोलवलं तर मी सुद्धा येईल, आणि सगळ्या लोकांना दाखवा की आमचा जिल्हा दुष्काळी असला, आम्ही भांडकुदळ जरी असलो, तर आम्हाला सक्सेस कळतंय, आम्हालाही विजन कळतंय, आमची जरी भाषा पक्की असेल तर आम्ही सुद्धा जगावर राज्य करू शकतो। धन्यवाद।